नमस्कार. एखादी संस्था तेव्हाच मोठी होते, जेव्हा त्या संस्थेतील जे कर्मचारी आहेत, ते आपली संस्था, आपलं घर म्हणून त्या संस्थेमध्ये काम करतात. आज एम-आय-टी, लातूर असेल, पुणे असेल, आपल्याला सांगायची गरज नाही, की ह्या किती मोठ्या संस्था आहेत. विश्वनाथ कराड सरांनी जे शिक्षणाचं साम्राज्य उभं केलेलं आहे, विद्येचं साम्राज्य उभं केलेलं आहे, ते न भूतो न भविष्यती असं आहे. एका खेडेगावातून येऊन पूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा त्यांना आज ओळखलं जातं. आपल्या मराठवाड्याचं एक मोठं भूषण आहे. लातूरमध्ये सुद्धा ज्यावेळेस एम-आय-टीची मुहूर्तमेढ रोवली गेली, पाया खणण्यापासून ते आज एम-आय-टीचा एवढा मोठा डोलारा उभा आहे, तिथपर्यंत एक अवलियाची आपण प्रवास कथा बघणार आहोत. माझ्यासोबत बाबासाहेब बडे म्हणून आहेत, जे की आता नमस्कार सर. वरिष्ठ लिपिक म्हणून, वरिष्ठ लिपिकच होते ना सर हो तुम्ही? सर. वरिष्ठ लिपिक म्हणून त्या ठिकाणून सेवानिवृत्त कधी झाले तुम्ही? 31 जुलै 2026 ला रिटायर झालो सर, आता जस्ट. बर, मला सांगा बडे सर, तुम्ही साक्षीदार आहात एम-आय-टी लातूरचे. हो सर. पाया खणल्यापासून तुम्ही त्या एम-आय-टी मध्ये आलात आणि जवळपास किती वर्ष सेवा केली? माझी टोटल सेवा सर 32 वर्ष 16 दिवस झाली. माईर एम-आय-टी मध्ये सेवा करत असताना आम्ही माईर कुटुंब अशीच सेवा केली आणि माईर कुटुंबाचे प्रमुख माननीय आमचे डायरेक्टर विदा कराड सर हे आम्हाला यांच्या याने आम्हाला ह्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं आम्ही केलं आणि साहेबांचे आदेशाप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे पद्धतीने आज 1994 पासून आजपर्यंत त्या संस्थेत कार्यरत आहोत. आज मला वाटतं तुमचं वय 58 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हो सर. म्हणजे तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी इथे लातूरमध्ये आले होते एम-आय-टी मध्ये? मी वयाच्या 23-24 वर्षी इथं आलो सर. बर, त्यावेळेस आले त्यावेळेस काहीच हा जो डोम आहे लातूरचा एम-आय-टीचा, तो काहीच नव्हता. काहीच नव्हता. फक्त एक फर्स्ट ग्राउंड फ्लोअरचं एक 5-6 रूम झाल्या होत्या, एक ऑफिस होतं आणि बाकीचं काम वर्किंग होतं. फुपाटा होता, पूर्ण स्टील पडलेलं होतं. अस्तव्यस्त जर गाडी गेली स्टीलची मोठी तर पूर्ण धुरळा होत होता. अशा परिस्थितीपासून आम्ही कार्यरत आहोत. म्हणजे संस्थेचे जे सुरुवातीचे दिवस होते तेव्हापासून आपण म्हणजे पाया खणण्यापासून ते इमारत उभी राहिली, मोठं साम्राज्य उभं झालं. हो सर. तिथपर्यंतचा आपला प्रवास आहे. मला सांगा, आपण वरिष्ठ लिपिक म्हणून आता सेवानिवृत्त झालात, आपल्या काही अशा आठवणी आहेत का संस्थेतल्या की ज्या तुम्हाला आज आठवतात? अशी एखादी आठवण? आठवणी भरपूर आहेत तशा, परंतु ज्यावेळेस 1995 ला मोठ्या डोमचं उद्घाटन झालं लातूरमधल्या मोठ्या आपल्या घुमटाचं, त्यावेळेस त्या ठिकाणी यात्रापेक्षा जास्त असं प्रवाह आणि अन्नदान आणि ती जी ही होती त्या एम-आय-टीची जडणघडण आणि त्या ठिकाणी काम करणारा स्टाफ कर्मचारी एवढ्या जोमाने काम करायचा, एवढ्या हिमतीने काम करायचा. 8 तास 12 तास नाही, 24 तास कंटिन्यू तिथे राहून आणि सेवा रुग्णाची करत होता. बर, मला वाटतं तुम्ही डेंटल कॉलेज असेल किंवा आपलं MBBS कॉलेज रुग्णालय असेल, हो सर. या दोन्हीकडचा तुम्हाला अनुभव आहे. सेवा करत असताना तुमचे जे तिथले कार्यकारी संचालक आहेत, डॉक्टर हनुमंत कराड साहेब असतील किंवा आमदार रमेश अप्पा कराड असतील, त्यांच्याशी काही आपले अनुभव किंवा त्यांच्याशी काही कधी असा एखादा किस्सा घडलेला आहे का जे की तुम्हाला सांगायला आवडेल? हो, अवश्य. एकदा डायरेक्टर साहेब आमचे माननीय आमदार रमेश अप्पा कराड सर, कारखान्याचं उद्घाटनाचा प्रसंग होता. शुगर फॅक्टरी तयार करायची होती रामेश्वरला. त्यावेळेस मोठे साहेब येणार होते, विदा सर. त्यांच्यासोबत सरांची ओमिनी गाडी होती. त्यांनी मला आप्पा सरांनी सोबत घेऊन गेले क्लार्क म्हणून आणि त्या ठिकाणी साहेब आले. उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही छत्री घेऊन साहेबावर तिथं मोठ्या साहेबासोबत आम्ही राहिलो. त्या ठिकाणी तो प्रसंग आम्हाला चांगला आला आणि ते प्रसंग असा होता की एक नोकर म्हणून आणि मालक म्हणून असा नाही, तो एक जवळचा बंधू म्हणून आणि एक घरातला फॅमिली मेंबर म्हणून अशी आम्हाला वागणूक. विश्वनाथ कराड सरांचा आणि आप्पा सोबतचा तो एक प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश की आपण नोकरी करत होतो एम-आय-टी परिवारामध्ये, परंतु कधी असं जाणवलं नाही आपल्याला की आपण त्या ठिकाणी नोकर आहेत आणि मालकांकडून सुद्धा तशा पद्धतीचं आपल्याला वागणूक मिळाली नाही. तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये प्रकर्षाने सांगू शकतो. बर, मला एक सांगा की आता जे काही नवीन
स्टाफ आहे MIT मध्ये नवीन येत आहे, तुम्ही एवढे सिनियर आहात, आता ज्येष्ठ आहात, हो सर. तर काय सांगाल नवीन स्टाफला की आपण कशा पद्धतीमध्ये कामकाज केलं पाहिजे किंवा आपल्या कामातून एकतर संस्थेचा पण विकास झाला पाहिजे आणि आपल्या स्वतःचा पण विकास केला पाहिजे. वर्क इज वर्कशिप, कामाशिवाय तर हेच नाही. आजकालच्या नवीन पिढीमध्ये मी त्यांना असा संदेश देऊ शकेल की त्यांनी त्यांच्या कसोटीने, त्यांच्या हिरिरीने, त्यांच्या कौशल्याने काम केलं तर त्याचा फायदा अवश्य होतो आणि संस्था पण त्याचा हे करणार, त्याचा मोबदला पण तसा त्याप्रमाणे देईल. मला वाटतं तुम्ही 40 वर्ष सेवा केली ना हो, MIT मध्ये? 32 वर्ष सेवा झाली माझी. बरं. पण ते कर्मचाऱ्याला मी असंच हे देऊ शकेल की त्यांनी आपलं काम सातत्यानं प्रामाणिकपणा ठेवून काम करावे, त्यांचा अवश्य फायदा होईलच. बडे सर, तुम्ही आता 31 जुलैला रिटायर झाले. हो सर. मला तुम्हाला असा तर दररोजचा एक दिनचर्याचा भाग होता तुमचा. सकाळी 9ला उठायचं, म्हणजे सकाळी 9ला तयार व्हायचं घरी येऊन आणि कॉलेजला म्हणजे MIT ला लातूरला जायचं, मग तिथून ड्युटी झाली की परत घरी यायचं. असं वाटत नाही का आता की काहीतरी आपलं म्हणजे विसरतोय आपण किंवा रुखरुखल्यासारखं होतंय? नाही, आता ज्या ठिकाणी आम्ही जिथं घर होतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जिथं नोकरी करतो तिथं राहिलेलो आहे. त्याच्यामुळे ते जागेचा आम्हाला एक ही तयार झालेली आस्था आहे, प्रेम आहे, माया आहे. अजून बी आम्ही त्या जागेला कधीच जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीच विसरणार नाही. आमचे सहकारी, आमचे वरिष्ठ प्राचार्य असतील, त्यांच्या वरिष्ठ असतील, यांना आम्ही कधीच हृदयाच्या सोबतच ठेवून त्याने आम्हाला तशी वागणूक पण दिलेली आहे. सर भावनिक झालेत, कारण की असे जे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांवरतीच जो MITचा डोलारा सध्या आपण पाहतोय तो उभा आहे. कारण की आज ते भावनिक झाले, एखाद्या घरातला सदस्य असल्यासारखी त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. सर, आता इथून पुढचं जे तुमचं सेवानिवृत्त झाल्यानंतरचं जे आयुष्य आहे ते तुम्ही कसं घालवणार आहात? सर, मी सेवा म्हणून काम फक्त संपलं, नाते संपले नाहीत. नात्यामध्ये मी एकनिष्ठच आहे. घरच्याच्या असो, बाहेरच्याचा असो किंवा माझ्या सहकार्याशी असो, माझं नाळ जी जोडलेली आहे MITची ती मी कधीच विसरणार नाही आणि त्याने मला विसरण्यासारखं नाही. मला जी शिदोरी दिली त्याने, माझ्या ज्या गोष्टी काही ही झाल्यात म्हणजे त्यांच्यामुळं आज संस्थेमुळे नोकरी करत असताना, ते मी कधी अविस्मरणीय राहील, कधी विसरणार नाही. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरं तर तुम्ही बीड जिल्ह्यातले आहात हो. आणि लातूर सारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त लांबचा कर्मचारी म्हटलं तरी मला वगळ होणार नाही. लातूरला तुम्ही सगळ्यात जास्त लांबचा कर्मचारी म्हटलं तरी चालेल. आज इथे घर आहे, गाडी आहे, लेकरं तुमच्या चांगल्या वेगवेगळ्या नोकरीच्या पदावरती आहेत, आहे की नाही? हा, संस्थेची मी एकनिष्ठतेनेच हे केलं आणि त्याप्रमाणेच मला त्यांनी पण सेवा दिली. त्याबद्दल मी संस्थेचे आणि सर्व सहकार्याचे माझ्या मी धन्यवाद देतो त्यांना. सर, कधी कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही बोलला नाहीत. मला मगाशी पण तुम्ही म्हणालात की तरी सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीमध्ये आम्हाला आपलं म्हणणं थोडक्यात सांगितलं आहे. आज खरं तर तुम्ही एका तुमचा सेवा निवृत्तीचा जो नंतरचा कार्यक्रम आहे तो सुद्धा एक सामाजिक संदेश देत आहात. एका वृद्धाश्रमामध्ये तुम्ही सेलिब्रेट करतायत हे सगळं. हो सर. कसं सुचलं हे नेमकं? वृद्धाश्रमच का निवडलं तुम्ही? वृद्धाश्रम असं निवडलं, माझ्या नातवाचा मी बर्थडे इथं केला. त्या आजोबाचं आणि आजीचं त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि हे जे आपलं मातोश्री वृद्धाश्रम आहे त्यांनी जे जोपासलंय ते त्यांचं जे प्रेम देते त्या पद्धतीने आम्हाला सुचलं ते आणि त्या पद्धतीने एक त्यांच्यासोबत एक मिनी गेट टुगेदर करावा, त्यांचा एक विरंगुळा होते आणि त्यांच्यासोबत आपल्याला बोलायला भेटायला भेटेल आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी येतील, तुम्ही म्हणा, सर म्हणा, ते बी येतील, त्यांची बी ओळख होईल, त्यांना बरं वाटेल आणि एक अशा ठिकाणी की आम्हाला एक चांगलं वाटलं म्हणून आम्ही ती मातोश्री वृद्धाश्रम निवडलं सर. बरोबर. मला असं समजलं की MITचे जे सध्याचे लातूरचे आपले संचालक आहेत श्री तेजसजी कराड, हे सुद्धा आज या ठिकाणी तुमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत या ठिकाणी. त्यांना पण मी सरांना फोन केला तर सरांनी मला पहिल्याच याच्यात लगेच बडेजी बोला म्हटले असं आणि येतो म्हणले, काही अडचण नाही असं सरांनी पण होकार दिला. खूप जिव्हाळ्याचं नातं तुमचं MIT सोबत होतं आणि पुढे सुद्धा तुम्ही म्हटले की ते तसंच असणार आहे. तसंच असणार आहे. मंडळी, विश्वनाथ कराड सरांनी जर काही कमवलं असेल तर हे असे माणसं, असे कर्मचारी, असे असंख्य कर्मचारी आज सुखात आहेत, आनंदात आहेत, ते फक्त विदा सरांमुळे. अशा या MITला उभं करण्यासाठी असे हात राबलेले आहेत
अशा हातांच्या राबण्यामुळे आज MIT उभा आहे. विश्वनाथदा कराड सरांचं तर योगदान आपण शब्दात वर्णू शकत नाही. सध्याचे जे कार्यकारी संचालक आहेत हनुमंत कराड सर यांच्याकडे आपण कार्यरत होतात सर. हो सर. सरांविषयी काही सांगायचं? सरांविषयी सरांचा स्वभाव खूप कष्टातून आणि ह्याच्यातून काम करातून प्रत्येक त्या कामाची तत्परता आणि योग्यता टाइम ह्या बाबतीत सरांचं खूप काटेकोरपणे लक्ष देतात आणि त्यांनी खूप कसोटीने आणि जिव्हाळीने ह्या डायरेक्टर म्हणून युनिटला सांभाळलेला आहे आणि सांभाळतात. धन्यवाद सर. थोडक्यात माहिती तुम्ही दिली आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं आयुष्य आरोग्यमय जावो अशी आम्ही प्रार्थना करतो. थँक्यू सर. सहकार्य असं राहू द्या हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. तर हे होते श्री बाबासाहेब बडे, वरिष्ठ लिपिक या पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आज त्यांच्याशी आपण संवाद साधला. MITच्या थोड्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळाल्या, तुम्हाला ऐकायला मिळाल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.